राजांच्या हातामध्ये पत्रिका देतात आणि राजांना विनंती करतात, राजा तुम्ही आणि मासाहेब माझ्या रायबाच्या लग्नाला यायचंय, आशीर्वाद देण्याकरता यायचंय. तुम्ही आल्याशिवाय आमच्या रायबाच्या लग्नाची सुरुवात होणार नाही. तुमचा आशीर्वाद अत्यंत महत्वाचा आहे राजा. असं तानाजी त्या ठिकाणी बोलत होते. राजे मात्र खाली मान घालून युद्धाची तयारी करत होते. राजे एका शब्दाने बोलत नाही, राजे खाली पाहत आहेत. तानाजी मालुसरे पुन्हा पुन्हा राजांना विनंती करतात, पण राजा एका शब्दाने बोलत नाही. पुन्हा पुन्हा बोलल्यानंतर तानाजी मालुसरे म्हणतात, राजा आमच्याकडून काही चुकलं नाही राजा, आमच्याकडून काही चूक झाली असेल राजा, माफ करा राजा, पण माझ्या रायबाच्या लग्नाला येणार राजा. असं म्हटल्यानंतर शिवाच्या डोळ्यातून राजांच्या डोळ्यातून पाणी येतं आणि राजा म्हणतात, ताना तुझ्याकडून काही चूक झाली नाही रे ताना, पण मीच दुर्भाग्य आहे, मी माझ्या रायबाच्या लग्नाला येऊ शकत नाही. काय झालं राजा असं की तुम्ही माझ्या रायबाच्या लग्नाला येऊ शकणार नाही? त्यावेळेस राजा म्हणतात, ताना जो समोर दिसतो कोंढाणा किल्ला आहे ना, तो कोंढाणा किल्ला अष्टमीच्या दिवशी घ्यायचा आहे आणि तुझ्या रायबाचं लग्न सुद्धा अष्टमीच्या दिवशी, म्हणून मला येऊ शकणार नाही मी लग्नाला. असं म्हटल्यानंतर तानाजी मालुसरे म्हणतात, राजा आम्ही असताना तुम्ही लढाई करायला जाणार आणि मी माझ्या पोराच्या लग्नामध्ये गोरबाप म्हणून फिरणार, हे आमच्या रक्तामध्ये नाही राजा. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं. आधी लग्न होणार ते कोंढाणा किल्ल्याचं होणार आणि मग माझ्या रायबाचं होणार. असं म्हटल्यानंतर राजा म्हणतात, ताना असं करू नकोस. पुढचा जो शत्रू आहे ना महाबलाढ्य आहे. यदा कदाचित याचा सामना करत असताना तुझा जर जीव गेला ना तर रायबाच्या लग्नाचं वरबाप कोण मिळवेल? त्यावेळेस तानाजी म्हणतो, राजा असे 1000 ताना मेले तरी रायबाचं लग्न राहणार नाहीत ताना राजा. पण एक लक्षात ठेवा राजा, या महाराष्ट्राला तानाची गरज नाही राजा, या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे राजा. आणि म्हणून तुम्ही नाही गेलं पाहिजे, मी गेलं पाहिजे, तरी राजा ऐकत नाही. महासाहेबांना विनंती केली जाते. महासाहेब म्हणतात, राजा शिवा जाऊ दे ना, जातो लढायला. लढाई करण्याकरता गेले. पुढचा जो शत्रू होता ना उदयभान नावाचा अतिशय महाभयंकर शत्रू होता, त्या शत्रू बरोबर लढाई झाली आणि लढाई करता करता उदयभानही जमिनीवरती पडला आणि तानाजी मालुसरे जमिनीवरती पडला. रक्तबंबाळ झाले. तानाजीची पालखी तानाजीचा देह एका पालखीमध्ये टाकला आणि गडाकडे घेऊन आले. राजांना कळालं की माझा ताना गेला आणि मग राजांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, माझा सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे जसं युद्ध करत असताना मागचा विचार केला, तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, रणी निगता शोभा हे अशा मदत दिली. आता महाराजांना महाराज एवढाच संकट आहे. त्यावेळेस महाराज म्हणले, संसार आता कृपा नारायणा. महाराजांना विचारलं, आम्ही तुमची तयारी करू, पण तयारी काय? महाराज म्हणतात, वागवितो तुझ्या नामाची हत्या, हात मिरवितो. आणि पुन्हा माघारी येतो संसार हाती दुरी आता नारायणा. याचा अवकाश अभंगात